तुमच्याही मुलांना काही स्पेशल खायचं आहे, चला बनवूया रवा उत्तप्पा। साधारण एक मोठा बाउल रवा घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। दोन्ही मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने हा रवा एकदम असा अर्धा बारीक आणि अर्धा जाडसर ठेवायचा आहे। आता उडदाची डाळ बारीक करून घेऊया। तर उडदाची डाळ बघा पूर्णपणे बारीक वाटून घेतलेली आहे। यामध्ये आपण 4 ते 5 मिरच्या आता ग्राइंड करून घेणार आहोत। मिरची ग्राइंड करून घेतलेली आहे आपण। मिरची वाटून तयार आहे। ही मिरची आपल्याला या उत्तप्प्याच्या मिश्रणामध्ये टाकायची। बारीक 2 कांदे आपल्याला चॉप करून घ्यायचे आहेत। तर आपण कांदे आता चॉप करणार आहोत बारीक। चला तर कांदा चॉप कांदा बारीक चॉप होऊन तयार आहे। हा चॉप झालेला कांदा आपल्याला आता उत्तप्पाचं हे जे मिश्रण केलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। यामध्ये ऍड करणार आहोत बारीक कापलेली कोथिंबीर। या सर्वांमध्ये चवीसाठी अर्धा चमचा नमक। हे सर्व मिश्रण आता आपल्याला एकदा हाताने घालून घ्यायचं आहे। यामध्ये आपण ऍड करणार आहोत पाणी ऍड करून या मिश्रणाला चांगले हलवून घ्यायचे आहे एकजीव होईपर्यंत। पाणी टाकल्यानंतर छान हलवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये एकही गुठळी नाही बनली पाहिजे। आणि यानंतर आपण त्यामध्ये लिंबू टाकणार आहोत। तुम्ही या ठिकाणी दही सुद्धा टाकू शकता। माझ्याकडे लिंबू अवेलेबल आहे। लिंबू टाकून झाल्यानंतर आपल्याला हे अर्धा तास झाकून ठेवायचं आहे। उत्तप्प्याचे पीठ आपण भिजायला ठेवलेलं आहे। तर या ठिकाणी आपण तोपर्यंत चटणीची तयारी केलेली आहे। बारीक कापलेली कोथिंबीर, बारीक कापून घेतलेले ओल्या खोबऱ्याचे नारळाचे काप, लसूण आणि अद्रक हे सर्व आता आपण ग्राइंड करून घेणार आहोत। खोबऱ्याची चटणी आपण ग्राइंड करून घेत आहोत। तर ही खोबऱ्याची चटणी ग्राइंड करून तयार आहे। यामध्ये आपण आता टाकणार आहोत नमक। तर पहा आता चटणीला तडका देण्यासाठी तेल गरम झालं आहे। यामध्ये आपण कढीपत्ता आणि मोहरी टाकू। कढीपत्ता आणि मोहरी छान परतल्यानंतर आपण हे चटणीमध्ये तडका दिलेला आहे। पहा तडका दिल्यानंतर लगेच ह्या चटणीला आपल्याला हलवून घ्यायचं आहे। तर तयार आहे आपली चटणी। तयार आहे हे आपले उत्तप्प्याचे बॅटर। डोसा पॅन आपण घेतलेला आहे या ठिकाणी। या डोसा पॅनवर आपल्याला उत्तप्पा डोशाप्रमाणे पसरवायचा आहे। पण हा थोडा जाड ठेवायचा आहे। हा आहे रवा उत्तप्पा, त्यामुळे हा थोडासा जाडसर ठेवायचा आहे। या पद्धतीने हा उत्तप्पा एका बाजूने असा भाजलेला आहे। याला आता आपल्याला हलक्या हाताने पलटी करून घ्यायचा आहे। उत्तप्पा आपल्याला दोन्ही बाजूने शेकायचा आहे। तर आता या उत्तप्प्याला मी आता पलटी मारून घेत आहे। पहा या बाजूने हा पूर्ण भाजलेला आहे। याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या बाजूने पण याला भाजून घ्यायचा आहे। तयार आहे बघा आपली दुसरी बाजू पण भाजून तयार आहे। तर या पद्धतीने उत्तप्पे तुम्ही बनवून खाऊ शकता। तयार आहे आपला उत्तप्पा, नाश्त्याचा उत्तम पदार्थ, पौष्टिक असा। आपण ह्या चटणी सोबत तो खूप भारी असा लागणार आहे। तुम्ही हवं तर कोणत्याही चटणी सोबत किंवा सॉस सोबत, शेजवान चटणी सोबत त्याला खाऊ शकता। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा। थँक्यू, धन्यवाद।